तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अप्पमची रेसिपी। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी या कपाने मी 1 कप उडदाची डाळ म्हणजेच पाव किलो उडदाची डाळ भिजत टाकलेली आहे। तुम्ही बघू शकता ही डाळ 1 ते 1.5 तास भिजत टाका आणि मग वाटून घ्या। आता ही 1 तास भिजत टाकलेली उडदाची डाळ आहे। आता याला बारीक वाटून घेणार आहे, काही न टाकता। फक्त बारीक करायला थोडंसं पाणी लागलं तर टाका। हां, मी आता 1 वाटीला आपण 2 वाटी रवा टाकायचं असतं। तर आता माझ्या घरामध्ये आम्ही 5 ते 6 माणसं आहेत ना, म्हणून मी पाव किलो डाळीला आहे ना अर्धा किलो रवा टाकत आहे। तुम्ही बघताय ना। आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। आता 10:30 वाजलेले आहे, मी ह्याला भिजत टाकत आहे। डाळ मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे मी। पाव किलो डाळ अर्धा किलो रवा आहे। जर आपल्या घरामध्ये 2 या 3 माणसं असतील कुणी पण, तर आपण त्याच्यामध्ये 1 वाटी उडदाची डाळ 2 वाटी रवा टाकायचा। ॲक्च्युली माझ्या घरी उद्या पाहुणे पण येणार आहेत ना, म्हणून मी थोडं जास्तच घेतलं। तुम्ही बघत आहे ना, हे रेडी झालं आहे बॅटर। आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत, मी भिजत टाकलेली आहे ह्याला। आता सकाळी आपण आहे ना, जसं 7:30, 8, 8:30, 9 वाजता जेव्हा पण बनवायचं असेल ना, तर 5 मिनटं अगोदर थोडासा सोडा टाका, एकदम चिमूटभर सोडा टाका। नाहीतर सोडा टाकायची गरज काही नाही, त्याच्यामध्ये आरामात होऊन जातील। म्हणजे हे रात्रभर भिजलं ना, सकाळपर्यंत चांगले व्यवस्थित फुगतील। आणि ह्या पेल्याने मी 2 पेले पाणी टाकलेलं आहे। अर्धा किलो रवा, पाव किलो डाळीला हे पेल्याने 2 पेले पाणी टाकलेलं आहे। जर घट्ट झालं सकाळपर्यंत, तर आपण त्याच्यामध्ये एक छोट्याशा कपाने नाही तर छोट्याशा वाटीने 1 वाटी नाही तर 1 कप पाणी घालून आपण असं जाडपटकच करायचं आहे, घट्टच करायचं आहे। जास्त पातळ नाही करायचं, मीडियम असंच हवे। हे आता भिजलं ना, मग हे एकदम घट्ट होणार। मग त्याला आपण थोडंसं पाणी शिपरून परत असं मीडियम करायचं आणि टाकायचं। तर गुड मॉर्निंग, सकाळचे 7 वाजलेत आणि आपलं पीठ असं फुगलं आहे। पूर्ण रात्रभर भिजलं आहे, सकाळपर्यंत ते फुगतं। तर तुम्ही बघू शकता आता पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे। तर आता तोपर्यंत आपण चटणी वगैरे वाटून घेऊया। इथे या कपाने मी पाऊण कप खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं आहे, काप करून घेतलं आहे। आता याच कपाने 1 कप मी फुटाणे घेणार। तर इथे पाऊण वाटी मी खोबरं घेतलं होतं, 1 वाटी फुटाणे घेते। तर याच्यासाठी मी इथे घेतल्या 4 मिरच्या, जरा जास्त कोथिंबीर। तर आता आपण चटणी वाटून घेऊया। चटणी वाटून झालेली आहे रेडी। तर आता आपण फोडणीची तयारी करूया चटणीच्या। आता आपण चटणीला फोडणी देऊया। तर फोडणीसाठी ही वाटी ठेवली आहे मी, त्याच्यात तेल टाकलं टाकली आहे थोडीशी राई आणि कढीपत्ता। फोडणी देऊया। चवीनुसार मीठ टाका आणि चटणी छान अशी फिरवून घ्या। तर इथे आहे आपली चटणी रेडी। वरतून टाका थोडीशी कोथिंबीर। तुम्ही बघू शकता कशी ठीक आहे चटणी। चटणी झाली, आता सांबारची तयारी करूया। सांबारसाठी इथे घेतली आहे 250 ml डाळ। आता डाळ धुवून घेतलेली आहे। आता याच्यात टाकते या साईजचा टोमॅटो बारीक चिरून। टमाटर कापून झाले। आता याच्यात टाकूया हळद आणि मीठ। आता कुकरच्या 5 ते 6 शिट्या काढून घ्या। डाळ आपली शिजलेली आहे। आता देऊया आपण सांबारला फोडणी। आता मी एक टोप घेतला, टोपात टाकले तेल, राई, जिरा। राई जिरा कडाडला की टाका कढीपत्ता। कढीपत्त्याचं मेन फ्लेवर येतं सांबारमध्ये, जास्तच टाका। टाकलेत कांदे लांब लांब चिरलेले, भोपळा टाकला पिवळा,
बटाटे टाकलेत, बीन्स टाकलेत. तुमच्याकडे जे जे व्हेजीज असतील, जर तुम्हाला टाकायची इच्छा असेल ते सगळे तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे ड्रमस्टिक अवेलेबल नव्हतं, म्हणजे शेवगाची शेंग, म्हणून मी टाकली नाही आहे. आता भाज्या छान अशा फिरवून घ्या कलर चेंज होतपर्यंत. याचा कलर चेंज झाला टाकते मसाले, मीठ, धनाजिरा पावडर, मिरची, सांबार मसाला. फिरवून घ्या सगळं छान असं. आता याच्यात टाका डाळ शिजलेली, वरतून टाका गूळ आणि 10 ते 15 मिनिट एक उकळा काढून घ्या. बॅटर आहे रेडी आणि आता आपण बनवूया अप्पम. मी या बॅटरमध्ये सोडा नाही टाकला तरी पण बॅटर खूप फुगलं आहे. आता अप्पमच्या पॅनला थोडंसं तेलने ब्रश करा आणि थोडं थोडं बटर टाका पॅनमध्ये. वरतून सुद्धा थोडंसं तेल टाका. तर हे आपले अप्पम रेडी आहे. कोण कोण उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि तांदळाचे पण अप्पम बनवतात, पण हे मी तुम्हाला सिम्पली दाखवले आहेत. आमची कर्नाटकची फेमस डिश आहे, इझी अँड टेस्टी. तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल. तर आपले हे अप्पम विथ सांबार आणि चटणी साऊथ इंडियन स्टाईल एकदम रेडी आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही डिश कशी वाटली. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.